अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 9. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध गडवी ही माय. आज्ञे विना कारणाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. तीर्थयात्रा, परिक्रमा, साधना आणि साध्य. आपण गुरुचरित्र वाचत असताना प्रत्येक प्रसंग अनुभवत असतो, त्यातून सुखदुःख मिळवतो. जसा जसा शेवट गुरुचरित्राचा येऊ लागतो तसा तसा भावना वेग अनावर होतो. हे का सरत चाललंय असं वाटतं. आनंद सरलेला जाणवतो. बऱ्याच प्रसंगात आपण त्यातीलच एक भाग आहोत असं जाणवतं. मग अवतार समाप्तीचा अध्याय जो आहे ना, त्यावेळी अश्रुधारा वाहू लागतात. तेच भाव तीर्थयात्रा करताना, परिक्रमा करताना असायला हवेत. त्र्यंबकेश्वर परिक्रमा असो, गिरनार परिक्रमा असो, अथवा नर्मदा परिक्रमा असो, किंवा दत्तस्थळ परिक्रमा असो. परिक्रमा कधी संपते, कधी एकदा आपण घरी जातो असं वाट बघून ती करू नका. ती पूर्ण करायची म्हणून करू नका. किंबहुना परिक्रमा, तीर्थक्षेत्र मैया जीवनातून कधीच सरू नये या भावनेने ती परिक्रमा करणं आवश्यक आहे. तर ती सुंदर आणि फलदायी होते. तर मिळणारे अनुभव आणि अनुभूती या विशेष असतात. घरी आल्यावर जे काही आपण कार्यक्रम करतो तो बाह्यातला प्रपंच देखावा आहे, तो महत्त्वाचा नाही. अर्थात त्या देखील ब्रह्मवृंद श्रद्धावान जर असेल तर आशीर्वाद मिळतात. पण प्रत्यक्ष भगवंताचे सानिध्य असताना त्याचे स्मरण किंवा सहवास सोडू नये. परिक्रमा, तीर्थयात्रा ही साधनेसारखी अंतरंगी उतरली पाहिजे. आपले जीवन झाली पाहिजे. तिचे स्मरण नित्य राहण्यासाठी तिच्या सहवासात बाकी सारे विसरले पाहिजे. साधन नि साध्य दोन्ही एक झाले पाहिजे. साधनेपेक्षा देखील बाह्य प्रपंचात साधन, स्मरण, तिची ओढ, तळमळ, तिचा साक्षात भगवती स्वरूपाचा अनुभव आपल्या नित्य साधन घडून आणतो. साधनेच्या प्रेमातून आपण आचार, विचार, आहार, विहार साधने रूप हवे तसे प्रयत्नाने 8 तासाने होऊ शकते. आणि मग आपण परिक्रमेमध्ये एकलय होतो. संसारी जण जे साधक हा जो प्रवास आहे ना, त्यात संसारी जणांसाठी नामापेक्षा नामाचे स्मरण जास्त महत्त्वाचे आहे. 9विधा भक्तीमध्ये एक स्मरण भक्ती आहे. या साऱ्या 9विधा भक्ती ज्या आहेत ना, त्या सर्व नाम आणि अंतरंगात स्थापन करण्याच्या हेतूने आहेत. म्हणून नामापेक्षा, साधनेपेक्षा त्याचं स्मरण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा का स्मरण टिकले की नाम टिकते, नाम टिकले की साधन टिकते, आणि मग साधन आणि साध्य हा भेद देखील संपतो की मग आपण साधक अवस्थेत पदार्पण करतो. करून तर बघा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुम्ही फक्त दत्तनामात राहा, गुरुमाऊली तुमचे कल्याण करेल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.